मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीमध्ये युवा सेनेची बाजी, सर्व 10 उमेदवार विजयी। आज मातोश्रीवर जल्लोष साजरा करणार। उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करणाऱ्या महिलेची ओळख पटली। धनश्री सहस्त्रबुद्धेच्या घरी पोलिसांची टीम दाखल। महिला मनोरुग्ण असल्याची माहिती। केंद्रीय निवडणूक आयोग मुख्य सचिवांवरती नाराज। 3 वेळा पत्र पाठवूनही निवडणूक पूर्व बदल्यांचा अहवाल न दिल्यामुळे संताप। स्पष्टीकरण देण्याचे निर्देश। अजितदादांचे आमदार सुनील टिंगरेंना शरद पवारांचा इशारा। निवडणुकीमध्ये तुझा कसा काय बंदोबस्त करायचा ते जनता बघून घेईल। शरद पवार यांचा इशारा। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमधला अंतर्गत वाद चव्हाट्यावर। राजन पाटलांची सहकार परिषदेवरती नियुक्ती, तर नाराज उमेश पाटील राजीनामा देण्याच्या तयारीत। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंच्या विदर्भ दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस। आज सकाळी 11 वाजता नागपूर, वर्धा, भंडाऱ्यासह गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांचा आढावा घेणार। दहशतवाद्यांकडून मुंबईला धोका असल्याची सेंट्रल एजन्सीकडून माहिती। मुंबईमधल्या गर्दीच्या ठिकाणांसह धार्मिक स्थळांवरती मुंबई पोलिसांची करडी नजर। मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पहिला राजकीय बळी शरद पवार ठरणार। वंचितच्या प्रकाश आंबेडकर यांचं वक्तव्य। तिसऱ्या आघाडीसोबत जाणार नसल्याचंही केलं स्पष्ट। कोल्डप्ले कॉन्सर्टच्या तिकिटांचा काळा बाजार। बुक माय शोचे सीईओ आशिष हेमराजानींना आर्थिक गुन्हे शाखेचा समन्स। आज चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश। कानपूर कसोटीमध्ये पहिल्या दिवशी अवघ्या 35 षटकांचा खेळ। पावसाचा व्यत्यय। दिवस अखेर बांगलादेश 3 बाद 107। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।